जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की नोंदणी मुद्रांक विभाग जी एक्झाम झालेली आहे मित्रांनो, त्याचं आतापर्यंत आन्सर की का आलेली नाही आहे, त्यासोबत फायनल कट ऑफ का लागलेला नाही आहे, थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि कट ऑफ किती खाली येऊ शकतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचे कारण काय आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून जी नवीन अपडेट येईल तुमच्यापर्यंत लगेच पोहोचले. आणि त्यासाठी तुम्ही यूट्यूबला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी 2-3 पॉईंट दिलेले आहे बघा. फायनल कट ऑफ इतक्या खाली लागण्याचे कारण काय, तर कट ऑफ खाली का लागेल ते मी सांगणार आहे. त्यासोबत निकाल कधी लागणार आहे आणि महिलांचं रिझल्ट एवढ्या खाली का येईल तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. आणि आन्सर की कशी डाउनलोड करायची आणि कधी येणार आहे हे थोडक्यात आपण बघणार आहोत. तर चला हे बघा, फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत कट ऑफ किती येऊ शकतो, त्याच्यानंतर तुम्हाला निकाल कधी लागणार आहे ते सुद्धा मी सांगणार आहे मित्रांनो. तर आपण फर्स्ट कट ऑफ बघणार आहोत कॅटेगरी वाईज. तर पहिले आपण बघणार आहोत EWS. मी जनरलचं बोलतो या EWS. नंतर महिलाचं सांगणार, पहिले जनरलचं सांगणार आहे. EWS जनरल 162 ते 164. आपण हे कट ऑफ कुठून घेतलेलं आहे मित्रांनो, की जे मुलांचे फॉर्म किती आलेले आणि त्या पोस्टसाठी जागा किती होत्या त्याच्यानुसार हे कट ऑफ घेतलेलं आहे. आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर काय होणार आहे मी ते सुद्धा तुम्हाला पुढं सांगणार आहे. EWSचा कट ऑफ राहणार आहे जनरलसाठी 162 ते 164. आणि महिलांसाठी मित्रांनो, महिला लगेच मी महिला सांगणार आहे खाली. महिलांचा कट ऑफ जाणार आहे 158 ते 160 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. तुम्ही जर कोणी याचा एक्झाम दिली असेल कशाची BMC क्लर्कची, तर नॉर्मलायझेशनच्या नंतर काय प्रॉब्लेम आले ते तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो. त्याच्यानंतर बघा SEBC, आपण हा कॅटेगरी जसे जसे वर जाते मेरिट तसं तसं कॅटेगरी घेतलेली आहे. SEBCचे बघा 164 ते 166 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. आणि नॉर्मलायझेशन नंतर किती जाईल ते मी सांगणार मित्रांनो, कारण तुम्हाला कमी मार्क असले तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो, कारण नॉर्मलायझेशनमध्ये हे मार्क वाढणार आहे मित्रांनो. आणि कोणाचे वाढलेले मार्क हे सुद्धा कमी होणार आहे. तर हे बघा, महिलांसाठी 160 ते 162 पर्यंत SEBC कॅटेगरीचं कट ऑफ हा जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कॅटेगरी घेणार आहोत. त्याच्यानंतर लास्टला मी तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो की आपला निकाल कधी लागणार आहे, निकालची डेट काय असणार आहे. हे बघा, ST कॅटेगरी 164 ते, कारण पेपर खूप मुलांना टफ गेलेला आहे मित्रांनो. तुम्हाला कसा गेला मला कमेंटमध्ये कळवा की पेपर हा कसा होता, कारण IBPSनी एक्झाम घेतलेली आहे त्यासाठी थोडासा कट ऑफ हा खालीच येऊ शकतो. कारण एक्झामचा तो क्रायटेरिया होता थोडासा हार्ड होता मित्रांनो. जे ग्रुप डीच्या जागा होत्या पण त्यांनी विचारलेलं खूप मुलांना जमलेलं नाही मित्रांनो. GK तर खूप जास्त हार्ड असल्यामुळं थोडा कट ऑफ खाली येऊ शकतो. आणि नॉर्मलायझेशन ज्यांना कमी मार्क असेल ते सुद्धा वर जाऊ शकतात. ते काय करतात, शिफ्टनुसार नॉर्मलायझेशन करतात. ते कसं करते ते मी तुम्हाला सांगतो पुढं. 160 महिलांसाठी 160 ते 162 पर्यंत STच्या. चला, तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला प्लीज कमेंट करा मित्रांनो खाली. नाहीतर आपलं मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तिथं जॉईन करा. तिथं तुम्हाला जे प्रॉब्लेम येत असेल ते मी नक्कीच तुमचे सॉल्व करणार आहे मित्रांनो. ST. त्याच्यानंतर SBC कॅटेगरीचं बघा 166 ते आणि 168 पर्यंत जनरलसाठी. आणि महिलांसाठी सांगायला गेलो तर 162 ते 164 पर्यंत SBCचं 164 पर्यंत. थोडंसं बघून घ्या. आणि नॉर्मलायझेशन कोणत्या पद्धतीने होणार आहे तर व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नॉर्मलायझेशनची त्यांची पद्धत काय असते बघा. त्याच्यानंतर NTC कॅटेगरीज आपण बघणार आहोत. NTC 168 जनरल 168 ते 170 पर्यंत तुमचा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. कारण TCSला खूप जास्त जातं मित्रांनो. TCSपेक्षा IBPSचं थोडंसं खाली कट ऑफ येतो, कारण TCSमध्ये ते नॉर्मलायझेशन कोणत्या पद्धतीने करता, IBPS कसं करता आपण थोडक्यात बघणार आहोत. 170 NTC महिलांचा 164 ते 166. 164 ते 166. त्याच्यानंतर NTD बी सेमच असणार आहे मित्रांनो. NTC आणि NTDचं थोडंसं रिझल्ट सेम लागू शकतो. मग NTD हे NTD कॅटेगरी आहे. NTD 168 ते 170. आणि महिलांचं सांगायला गेलो तर 164 ते 166. त्याच्यानंतर बघा, NTD झाल्यानंतर विजेचा कट ऑफ NTDच्या थोडा मुकाबले वर जाऊ शकतो मित्रांनो. विजेचा कट ऑफ 170 प्लस जाण्याचे चान्सेस मित्रांनो.
त्यांच्या जागेनुसार आणि फॉर्म किती आलेले आहेत त्यानुसार हा कट ऑफ लावलेला मित्रांनो. आणि महिलासाठी 164 VJA. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कॅटेगरी आहे SC. SCचा कट ऑफ जाऊ शकतो 170 ते 172, कारण यांची फॉर्मची संख्या खूप जास्त आलेली आहे, त्यासाठी थोडासा कट ऑफ वर जाण्याचे चान्सेस आहे. 172 हे 172 आहे. त्याच्यानंतर SCचं महिला 166 ते 168. आणि नॉर्मलायझेशन कोणत्या पद्धतीने होणार आहे, जर मित्रांनो तुम्हाला कमी मार्क असेल सुद्धा तुम्ही होप धरून चालू शकता. 150 140 ह्या लेवलला मार्क असतील तरी तुमचे काम होण्याचे चान्सेस आहे. नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतील ते कसे ते मी सांगणारच आहे. चला OBC. त्याच्यानंतर OBCचं आपण बघणार आहोत. OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीचे 172 ते 174 पर्यंत हे जनरलसाठी, 172 ते 174. आणि महिलांसाठी 168 ते 170 पर्यंत OBC महिला. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ओपनची. ओपनचं रिझल्ट जाणार आहे मित्रांनो 174 प्लस. आणि महिलांसाठी 170 प्लस. तर चला आपण पुढं बघणार आहोत नॉर्मलायझेशन तर कशा प्रकारे होतं आणि त्याच्यानंतर रिझल्ट कधी लागणार आहे, आन्सर की काय प्रकारे. हे बघा नॉर्मलायझेशनचं काय मित्रांनो, नॉर्मलायझेशनचं काय आहे तर तुम्ही या इथून मागचे जे एक्झाम झालेले आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी केलं होतं बघा, जशा शिफ्ट होत्या शिफ्ट वाईज त्यांनी मार्क काउंट केले. एक्झाम्पल फर्स्ट शिफ्टला काय आहे, फर्स्ट शिफ्टला एक्झाम्पल 1000 मुलं बसले असतील, ठीक आहे. 1000 मुलांचे ते मार्क काउंट करतात. जसे की 1000 मुलांना मिळून तुम्ही धरून चाला, एक्झाम्पल 1000 मुलांचे जर 50-50 बी धरले सगळ्यांचे तर किती झाले 5000. तसेच दुसऱ्या शिफ्टचे परत किती मुलं बसले होते त्यांचे मार्क ते काउंट करतात. आणि ज्या मुलांना त्या शिफ्टमध्ये त्या मुलांच्या नुसार कमी मार्क आलेले आहेत सगळ्यांना मिळून, ते नॉर्मलायझेशन त्या मुलांना फायदा होतो मित्रांनो. असं काही होत नाही की फर्स्ट शिफ्टवाल्यांना फायदा होतो सेकंड शिफ्टवाल्यांना फायदा होतो, असं काही होत नाही. जसं की बघा सेकंड शिफ्टला एक्झाम्पल किती मुलं आहे, 2000 मुलं बसले एक्झाम्पल, 2000 मुलं बसले आणि प्रत्येकी त्यांनी सगळ्यांचे मार्क धरले, कोणाला 80 असेल, कोणाला 20, कोणाला 70 ह्या टाईपचे धरले. आणि यांचं ते काय करतात, हे करतात काय म्हणतात, सगळ्यांचे मार्क एक सोबत जोडून भागाकार करतात 2000. आणि यांचं एक्झाम्पल सगळ्यांना मिळून किती मार्क आले असेल, जर एक्झाम्पल 2 गुणिले 60 धरा म्हणजे किती झाले, 12,000 डिवायडेड बाय 2000, तर प्रत्येकी मुलाला किती पडले असेल ते बघतात. ते 60 पडले, फर्स्ट शिफ्टला 50 पडले सगळ्यांना मिळून, तर ह्या शिफ्टवाल्यांना फायदा होणार. ह्या शिफ्टवाल्यांना थोडंसं कमी मार्क येतील, त्यासाठी तुम्हाला कमी मार्क असले तरी तुम्ही होप धरून चालू शकतात. आणि महिलांची मेरिट मी सांगल्यापेक्षा सुद्धा खाली येणार आहे नॉर्मलायझेशनच्यामुळं. त्यासाठी ते त्यांचं नॉर्मलायझेशनला नक्कीच फायदा होतो. कोणाला फायदा होतो, कोणाला नुकसान होतो. कोणी आता मागच्या BMCच्या टायमाला काय झालं मित्रांनो, ज्या मुलांना 180 प्लस मार्क होते ते डायरेक्ट 160 पर्यंत आले आणि ज्यांना 160 होते ते डायरेक्ट 180 वर गेले. म्हणून तुम्ही होप धरून चालायचं मित्रांनो. आशा वगैरे काही सोडू नका की मला कमी मार्क आलेले, आणि ज्यांना खूपच कमी आले असेल त्यांचं काम होण्याचे चान्सेस कमी. पण IBPSमध्ये मला नाही वाटत मेरिट जास्त वर जाईल. त्याच्यानंतर आपलं फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे ते आपण बघणार आहोत थोडक्यात. हे बघा इथं काय फायनल कट ऑफ तुमचा इथपर्यंत जाणार, याच्या वर जाण्याचे चान्सेस कमी. नॉर्मलायझेशन झालं तरी पण जास्त वर जाणार नाही, कारण पेपर हार्ड होता मित्रांनो. आता कोणत्या मुलांना सोपा गेला असेल, इझी गेला असेल, पण मी ज्या मुलांना मला मेसेज केले, कमेंट केलं त्यांना तर पेपर एकदम हार्ड गेलेला होता. त्यासाठी पेपरची पातळी थोडीशी हार्ड लेवलची होती. ग्रुप Dचा असला तरी पण पेपर हार्ड होता, त्याच्यामुळं मार्क हे खालीच आहे मित्रांनो मुलांचे, जास्त वर नाही. 180 प्लस तर कोणीच मला दिसलं नाही आतापर्यंत, 170 प्लस पण कोणी नाही आहे. पण तरी पण तुम्ही धरून चाला, ओपनचा कट ऑफ 170 प्लस जाऊ शकतो. आणि नॉर्मलायझेशनमध्ये कमी मार्कवाले सुद्धा वर जाऊ शकता, कारण पेपर जास्त टफ असल्यामुळं त्यांचा नक्कीच फायदा होईल नॉर्मलायझेशनला. त्याच्यानंतर निकाल आणि आन्सर की हे टाकत नाही मित्रांनो, तर बघू ह्या एक्झामसाठी टाकतात. पण IBPSनं आतापर्यंत त्यांचं पॅटर्नच तसं, आन्सर की टाकत नाही, रिझल्ट लावणार आहे. रिझल्ट तरी तुम्हाला 15 ऑगस्टच्या नंतरच तुमचा रिझल्ट लागणार मित्रांनो, 15 ऑगस्ट. आणि उद्या आपण त्यांना कॉल करून विचारणारच आहोत
त्यासाठी मी उद्या तुम्हाला नवीन अपडेट देणार आहे. एक्झॅक्टली डेट काय आहे मी तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे नवीन अपडेट येईल तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. त्यासाठी आपण त्यांना फोन कॉल करून विचारणार आहोत रिझल्टचं, आन्सर कीचं सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नेक्स्ट जो अपडेट येईल तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे, तुम्ही टेलिग्राम आपलं चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून अपडेट तुम्हाला लगेच भेटेल. आणि बेल आयकनला दाबून घ्या मित्रांनो. आता उद्या किंवा परवा आपण त्यांना कॉल करून विचारणार आहोत की रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे. त्याच्यामुळे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला की रिझल्टची डेट एक्झॅक्ट काय असणार आहे. आपल्यापर्यंत जी डेट आलेली आहे ती अंदाजित आलेली आहे 15 ऑगस्टच्या नंतर, पण आता तुम्हाला एक्झॅक्ट डेट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.